छावा भाग 133. किल्ले खेळण्यावरून शिरकानात उतरलेले कुलेश शिबंदीसह शृंगारपूरच्या वेशीवर आले. त्यांनी आपला खासगीचा कारभारी 4-5 स्वारांसह गणोजींच्या भेटीसाठी गावात पाठविला. कुलेश राजांच्या वतीने शिर्क्यांशी रदबदली करायला आले होते. कसेही झाले तरी शिर्के मंडळी येसूबाईंच्या माहेरची माणसे होती. आपल्या कारभाऱ्याची वाट पाहत कुलेश वेशीवरच थांबले. त्यांना माहीत होते शिर्के औरंगजेबाचे मनसबदार झालेत. तरीही त्यांना भरोसा वाटत होता वडीलधारे पिलाजी आपल्या गणोजी कान्होजीची समज पाडतील. अटीतटीच्या या बाक्या समयी अजूनही विचार करतील. राजांच्या पाठीशी राहतील. कुलेशांचे कारभारी शिर्क्यांच्या वाड्याच्या सदरेवर आले. ही तीच सदर होती जिथली सुरव्यांची गादी आबासाहेबांनी सिद्धी जोहरच्या वेढ्याच्या वेळी सुरव्यांनी जोहरला मदत केली म्हणून वाडेहुडे बांधतात, बसकणी तयार करून गनिमास सामील होतात म्हणत संतापाने लाथेच्या ठोकरीने उधळून लावली होती. याच सदरेवर सुरव्यांच्या वतीने नेकीने लढणाऱ्या पिलाजी शिर्क्यांना त्यांनी आपल्या पदरी घेतले होते. याच वाड्यातून शिर्क्यांच्या येसूबाई भोसल्यांची सून म्हणून बाहेर पडल्या होत्या. शिर्क्यांच्या कारभाऱ्याने आत जाऊन वर्दी दिली. आता उतारीला लागलेले पिलाजी सदरेवर आले. त्यांना कुलेशांच्या कारभाऱ्याने आपण कोण, कशासाठी आलोत याचा तपशील दिला. पिलाजींच्या मनी केवढे तरी रामायण फिरून गेले. येसूबाईंच्या आठवणीने त्यांचे मन हेलावले. थोरल्या महाराजांची आठवण त्यांच्या मनी जागी झाली. कसलं वतन, ही कोण इमानदारी की 2 दिसांचा मुघल त्याच्या पाठीशी व्हावं? एवढ्या बिकट समयाला पोरीचं कुंकू एकलं टाकावं? कोण होताव आम्ही? कुणा गुण एवढं तालेवारीचं झाला? ते निर्धाराने म्हणालेही. वेशीवरच का थांबलं कब्जी? ह्यो वाडा काय परका नाही? मेळाजोळाचं काय असेल ते बोलू की बसून निवांत? कुलेशांच्या कारभाऱ्यांच्या मनी आशा पालवल्या. ते म्हणाले आम्ही परत जाऊन त्यांना घेऊनच येतो. ते जायला वळलेही. एवढ्यात मध्यम वयाचे भरदार छाताडाचे गणोजी मुजरे घेत सदरेवर आले. त्यांच्या अंगी इदलशाही माटाचा हिरवा कंच जामा होता. त्यांची मुद्रा येसूबाईंशी बरीचशी मिळती जुळती होती. फरक एकच होता. येसूबाई देवमहालातील देव्हाऱ्याच्या तेवत्या निरांजनासारख्या दिसत, तर गणोजी मावळ माचीवर भकभकत पेटत्या पलोत्यासारखे. ते येताच सदरेवर जरब पसरली. काय आबा, कुणासनी आणतो म्हणतात हे? गणोजींनी भुवई वाकडी करून कुलेशांच्या कारभाऱ्यांना निरखत पिलाजींना विचारले. त्यांच्या चौकशीला शिर्क्यांच्या कारभाऱ्यांनी सगळी माहिती दिली. काय, तो कब्जीपुरात? कशापायी बोलवता त्याला वाड्यावर आबा? का घेतलं त्यानं तुम्हासनी बी मुठीत? गणोजी संतापाने कुलेशांच्या कारभाऱ्यांकडे बघू लागले. म्हणाले सांगा तुमच्या धन्याला हे शिरकान हाय म्हणावं, संगमेसूर नव्हं. छंदोगामात्य राजांकडून आलेत. काही खास निरोप आहे राजांचा, ऐकून घ्यावा तो. कुलेशांचे कारभारी नम्रपणे म्हणाले. ते ऐकताच गणोजी केवढ्याने तरी त्यांच्यावर कडाडले. कोण राजे? हे शिरकान हाय. इथले राजे शिर्के. नाही चालत दुसऱ्या कुणाचं राजे पण हितं. सांगा त्या कब्जीला बऱ्या बोलानं आला तशी जनावरं मागं पिटाळा म्हणावं. डोळे विस्फारलेल्या गणोजींना संतापाने धड बोलवेना. सदरेवरचे त्यांचेच चाकर चरकले. कुलेशाचे कारभारीही काय बोलावे या विचारात पडले. कसे तरी म्हणाले, असं भलतंच मानून कसं चालेल? भलतंच इदलशाही कुतबशाही पाडणाऱ्या बादशांनीच केले नामजादा आम्हासनी. काय पाड लागतो भोसल्यांचा त्यांच्या मोहर दिसलच लवकर. तुमचा कब्जीच हाय आतल्या अंगानं बादशाकडं. आम्हासनी वरवरनं चाचपून बघायलाच आलाय. कुलेशांचे कारभारी ते ऐकताना हादरलेच. निघतो आम्ही म्हणत मान खाली घालून बाहेर पडले. पिलाजी त्यांना थांबविण्यासाठी म्हणाले. थांबा कारभारी थोडं. आबा, रायगडावर झालेली शोभा विसरला वाटतं. काय दिला होता जाब भोसल्याने शिरकाणाबाबत हे तुम्ही विसरला असलात तरी आम्ही नाही विसरलो. गणोजी त्यांनाच रोखत म्हणाले. आता मात्र वडिलकीच्या अधिकाराने पिळवटलेले पिलाजी म्हणाले. भोसले काय म्हणाले ते नाही मोलाचं. पोर दिली या घराला त्या.
कसं इसरायचं ते? त्या पोर नाहीत तुमची, राणीसाहेब आहेत दौलतीच्या. तुम्ही मानता पर त्या नाही मानत तुम्हासनी. गणोजींनी पिलाजींचे बोलणेच खुंटते केले. आपल्या कारभाऱ्याला जरब देत ते म्हणाले, शिरकानात आल्या माणसाला दस्त करायची रीत नाही शिरक्यांची. सांगा तुमच्या कब्जीला. कुलेशांच्या कारभाऱ्यांच्या पाठीवर गणोजींची करडी जरब पडली. सुन्न कारभारी मान डुलवीत कुलेशांच्याकडे जायला निघाले. हताश पिलाजी येसूबाईंना आठवत वाघ जायची इच्छा म्हणत सदर सोडून आत गेले. गणोजी सदरेवरच संतप्त पायफेर घेऊ लागले. बाहेर शिवारावर देख टाकून आलेले कान्होजी वाड्यात शिरले. त्यांना झाल्या प्रकाराची काहीच कल्पना नव्हती. त्यांना बघताच कारभाऱ्याकडून धाडल्या निरोपाने कदाचित कुलेशपुरावर चालून येतील या शंकेने गणोजी त्यांना पुन्हा बाहेर पिटाळत म्हणाले, जो असल तो घोडा घ्या पागेचा. कब्जी शिवेवर थांबलाय पुराच्या, त्याला पिटाळा. आणि स्वतःच गणोजी पुराच्या पावलोकांची शिबंदी घेऊन त्यांना कुमक करण्यासाठी निघाले. दोघा शिर्के बंधूंनी शिवेवर थांबल्या कुलेशांच्या फौजेचा पाठलाग करून त्यांना शिरकाणा बाहेर हुसकावून लावले. खेळण्यावर परत येताच आपल्या चिटणीसाला कलमी सेवेवर घेत झाल्या प्रकाराची वार्ता राजांना कळविण्यासाठी संतप्त अस्वस्थ हैराण झालेले कुलेश कणोजी बोलीत मजकूर सांगू लागले. राजश्रिया विराजी स्वामी के चरणों पे, आज्ञापालक छंदोगामात्य दंडवत विशेष. रायगडावर यावेळी देवमहालातील सांजारती झालेल्या कुलदेवतेला वाघजाईला तळहाती पदर शेव घेऊन नमस्कार करताना दौलतीच्या राणीसाब मनोमन नेहमीसारखे म्हणत होत्या, पुराची सारी माणसं सुक्षेम ठेव. वय झालंय आबांचं, एकदा घडव भेट त्यांची. आणि कोल्हापूरच्या आझमशहाच्या तळावरून यावेळी मरहट्टोंका राजा मोजदा संभा पनाले पर हे अशी खबर लागल्याने शेख निजाम दख्खनी आणि त्याचा मुलगा इखलास किल्ले पन्हाळ्यावर चालून जात होते. कुलेशांचा खलिता खंडोजी वाचू लागले. शिरकाणात झाल्या बोलाचालीत गणोजी शिर्क्यांशी भांडण झाले. कुमकबंदीनं ते आमच्या तळावर चालून आले. माघार घेत आम्ही खेळण्यावर ठाण झालो आहोत. तवान्या कुमकेनिशी खासे आल्याशिवाय शिर्क्यांची बाब उकलत नाही. मनचं बोलणं ते होत नाही. वाट बघतो आहोत. इतल कुतबशाही डुबवून त्यांच्याच फौजा दिमतीला घेऊन चौवाटांनी औरंगाच्या फौजा मुलखात उतरल्या होत्या. काय करावं? रायगड या बाक्या समयात सोडावा? कुलेश लिहित आहेत तेही वाजवी आहे. तेच काय, पण दुसरे कोणीही गेले तरी हिंमत होणार नाही त्यांची शिर्क्यांशी हातघाई करण्याची. हा अस्तनीतला सल निपटायला आम्हीच उतरायला पाहिजे शिरकाणात. गोव्याच्या स्वारीत खाडीत वाहतीला लागलेल्या जनावरासह आपणाला प्राणबाजी लावून वाचवणाऱ्या खंडोजींना निरखत छत्रपतींनी विचार केला. धाडावं खंडोजींना शिरकाणात? छे. सदर सोडून ते अंतःपुराकडे चालले. हारीने उभ्या 7 महालांची कड धरून उभा असलेला सतीचा खांब आला. तो बघताच मासाहेब पुतळाबाईंच्या आठवणीने त्यांच्या मनात चितेवरच्या पुतळाबाईंचे बोल फिरून गेले. कधी प्रसंग आलाच तर आमचं हे रूप ध्यानी ठेवा. पुत्र आहात तुम्ही आमचे. अंतःपुर येताच राया अंता बाहेरच रुकले. आत येताच भवानीबाईंचा घोडा करून त्यांच्या पाठीवर बसलेले बाळ शिवाजीराजे नजरेस पडले. महाराज तो नजारा बघतच राहिले. स्वारींना बघून लगबगीने पुढे होत येसूबाईंनी बाळराजांना उतरून घेतले. ते बघून महाराज म्हणाले, का उतरवलेत त्यांना? किती साजरे दिसत होते ते चढ्या आसनावर. बाळराजांना जवळ घेत शिर्क्यांची बाब येसूबाईंच्या कानी कशी घालावी म्हणून छत्रपती घोटाळले. ते अचूक हेरून येसूबाईच म्हणाल्या, खेळण्यावरून खलिता आल्याचं आलंय कानी आमच्या. काय निवाडा आहे स्वारींचा? खंडोजींना पाठवावं म्हणतो आम्ही तिकडं. महाराजांनी निर्णय दिला. आम्हास वाटतं खुद्द स्वारीनंच उतरावं शिरकाणात. ही घरची बाब. खंडोजी कचरतील तिथं आम्हाकडं पाहून. येसूबाईंनी खरे तर महाराजांच्या मनाचाच निवाडा दिला. श्री सखी राज्ञी जयती या दिल्या मुद्रेचा अर्थ सार्थ करणाऱ्या येसूबाईंच्याकडे महाराज बघतच राहिले.
दिवस फुटीवर महाराज रायगड सोडून शिरकाणात उतरण्यासाठी सज्ज झाले. पाचाड पागेत 5,000 घोडा आणि पावलोक सिद्ध झाला होता. पेशवे निळोपंत, रामचंद्रपंत, खंडोजी, चांगोजी, राया, अंता अशा मेळासह शिर्क्यांशी हत्यार झोंबी वेळ पडली तर घ्यायची म्हणून ते सिंहासन चौकातील सिंहासनासमोर आले. हेच ते सिंहासन होते ज्याच्यावर बसणे सोपे होते, पण त्याची जोखीम पेलणे फार फार अवघड होते. याच सिंहासनाच्या प्रतिष्ठेसाठी खुद्द आबासाहेबांनी आम्हास आरोपित म्हणून पेश घेतलं होतं. पेलेल ही जोखीम आम्हास? विचारच विचार मनी भरून आलेल्या महाराजांनी सिंहासनासमोरच्या चरणासनाला हात भिडवून तो कपाळी नेला. निरोपासाठी ते येसूबाईंच्याकडे चालले. एकलेच. सोबतचा माणूसमेळ सिंहासन चौकातच थांबला. काही भले बुरे घडू नये म्हणून जगदंबेला मनोमन साकडे घालून येसूबाई देवमहालातून बाळराजे व भवानीबाई यांच्यासह नुकत्याच खासे महालात आल्या होत्या. स्वारी समोर येताच त्यांना म्हणाली, गडावर जातीनं देख ठेवा, आम्ही नाही इथं. घरच्या झगड्याने केवढे रामायण घडते, करते पुरुष कसे घायाळ होतात हे जिजाऊंच्या तोंडून कैकवार ऐकलेल्या येसूबाई सांभाळून असावं म्हणत तळहाती पदरशेव घेऊन तिवारीचा नमस्कार आपल्या कुंकुबळाला करू लागल्या. महाराजही त्यांचे बोल ऐकताच गंभीर झाले. काही न बोलताच समोरच्या श्री सखीला डोळाभर निरखताना त्यांना स्पष्ट दिसून गेले की त्यांच्या हातात बाळराजांच्या जन्मावेळी गांगोलीत दिलेली पुखरखड्याची अंगठी दिसत नव्हती. त्यांना दिलासा यावा म्हणून ते म्हणाले, निर्धास्त असा, शिर्क्यांशी कमी अधिकाचं काही वागणार नाही आम्ही. पण अंगठी दिसत नाही हाती तुमच्या आम्ही दिलेली. जी टवळ्याचं नेजं उचकटलंय तिच्या, घडाईला टाकलीये ती सोनार शाळेत. येसू, बिघडले तर अलंकार टाकता येतात नव्या घडाईला, माणसाचं काय? जाऊ द्या, तुम्ही खूप हुशारीनं असा गडावर. औरंगाच्या फौजा फिरता आहेत चौफेर, येतो आम्ही. महाराजांनी बाळराजांचे पाठवान थोपटले. येसूबाईंनी दिले भवानीचे तीर्थ ओठाण आड करताना आपल्या भवानीबाईंना ते हसत म्हणाले, तुमचं तीर्थ घेतो आहोत. भवानीबाई लाजल्या. येसूबाईंनी बाळराजे आणि भवानीबाई डावे उजवे बिलगते घेतले. सिंहासन चौकातील माणूसमेळ संगती घेऊन महाराज रायगड उतरले. भाग 133 समाप्त.